थंडी चालू झाली की दहीवर पण असं पडतं जसं काही पाऊसच चालू झाला होता. आणि इथं पहा मी नाही काही सॅम्पल बनवले होते फ्रॉकचे आणि छोटंसं ब्लाऊजसुद्धा बनवलं होतं. कारण ज्यावेळेस मी ITIला जात होते ना त्यावेळेस मी हे बनवून पाहिले होते आणि एकदम भारी झाले ते फ्रॉक, हे काहीच सांगावं. आणि इथं ना आमची इथं आलं होतं JCB, कारण हा जो मुरूम आहे तर हा सगळा भरून ना आमच्या घरासाठी आणि काही रस्त्यासाठी टाकायचा होता. मग मी तिथं पप्पांजवळ बसले होते. मला पप्पांनी जे काम दिलं होतं माझं ते काम चालू होतं आणि इथं माझा भाऊ जो आहे ना सगळं इथं मुरूम वगैरे उतरून घेत होता. घरी गेल्यानंतर आवळ्याच्या झाडाचे आवळे पण एवढे मोठे झाले होते आणि चांगले छान असे पिकले होते. मग मला लगेच आवळ्यापासून काही ना काहीतरी बनवावं आणि इथं तेवढ्यात आणला होता वडापाव. कारण वडापाव खाण्यासाठी पण भरपूर असे जण होते, तर मग सर्वांसाठीच हा वडापाव आणला होता. मग इथं आवळे ना छान धुवून उकळून काढले आणि उकडल्यानंतर ना आवळे पण बघा कसे एकदम छान फुगले होते. मग वडापाव गरम गरम होता. मग मस्त इथं गरम वडापाव खाल्ला आणि बाहेरच्या वड्यात आणि आपल्या घरच्या वड्यात खूपच फरक आहे. आणि तोपर्यंत इथं ना आवळे जे आहे तर मी त्याच्यापासून ही छोटीशी एक बर्फी ट्राय करून पाहिली, पण ती मला एवढी काही जमली नाही, तरी पण मी ती राहून दिली आणि ती थंड होण्यासाठी ठेवून दिली. मग रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार होती अंडे आणि मग माझ्यासाठी मी बनवली होती भुर्जी. चला मग तुम्हाला आता माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, टेक केअर.